पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे मिळाली सुट्टी? मला लग्न नाही करायचं। काय? अरे पण झालं काय? सर काही बोलले का? नाही, सर काही बोलले नाही। मी सुट्टी सांगितलीच नाही त्यांना। मग सर त्यांच्या भावाला खूप रागवत होते। ते जे काही बोलले ते सगळं मला पटत होतं। म्हणजे सर तर माझे हिरो आहेत, त्यांचा प्रत्येक शब्द मला खरा वाटत होता। प्रेम म्हणजे बर्बादी आहे। सर स्वतःच्या भावाला किती बोलले। ते असंही म्हणाले की जर तो त्यांचा सख्खा भाऊ नसता तर त्याला त्यांनी कामावरनं काढून टाकलं असतं। मला आत्ता कुठे प्रमोशन मिळाले आणि मी काय त्यांना सांगू की मी पण प्रेमात आहे। मी आत्ता कुठे सरांच्या नजरेत कामाचं वाटायला लागलं आणि जर त्यांना कळलं की मलाही लग्न करायचं तर मी त्यांच्या नजरेतनं उतरेन। नाही, मला सरांच्या पावलावर पाऊल ठेवून यशस्वी व्हायचं। मी लग्न नाही करणार। अरे काय डोकं फिरलंय का तुझं? सरांची गोष्ट वेगळी, आपली वेगळी। नाही नाही, माझं ठरलंय। उद्याचा साखरपुडा नाही आणि लग्न नाही करायचंय मला। गर्लफ्रेंड पण नकोच आहे। काय वेडा झालाय का तो श्रीपाद? त्या मुलीचा काहीच विचार करत नाहीये तो। 2 वर्षांची मैत्री त्यांची आणि असंच सोडून टाकेल तो? काय तर म्हणे वेदांत सरांचे सुविचार ऐकले, काहीतरीच। नाहीतर काय? अहो उद्या साखरपुडा आहे, विचार करा काय होईल। एक भाषण काय ऐकलं, हा निघाला संन्यास घ्यायला। काय तर म्हणे आजन्म ब्रह्मचारी। मला काय वाटतं माहिती अमूल्य मॅडम, आपल्याला काहीतरी करावं लागेल। हो विजय, पण आपण काय करू शकतो? मी काय म्हणते, मी बोलू का त्याच्याशी? नाही हो, त्याने काय होणार नाही। तुम्ही मुलगी आहात। मग अहो मुलींकडे डुंकूनही बघत नाही तो, इतका वेदांतिफाय झालाय। मग आपण आहे ना त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला हवं। तिचा पत्ता शोधून काढायला हवा। तुमच्याकडे आहे का? नाही। काय विजय, तुमच्याकडे तुमच्या स्टाफच्या गर्लफ्रेंडचा पत्ता नाहीये? अहो इकडे माझ्या गर्लफ्रेंडचा पत्ता नाही, मी दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पत्ता घेऊन काय करू? पण मी काय म्हणते, तुम्ही आहे ना तिचा पत्ता शोधून काढा आणि मी तुमच्यासाठी गर्लफ्रेंड शोधून काढते। हा, मी शोधतो तिचा नंबर, पण तुम्ही ते विसरू नका, ते माझ्या गर्लफ्रेंडचं ते। हा अहो तर मी त्या गर्लफ्रेंडचा नंबर सगळ्यांना देईल, मग एक रजिस्टरच तयार करतो ना, आणि त्यामध्ये सगळ्यांचं। हो विजय, हो पण आधी पत्ता त्याच्या गर्लफ्रेंडचा, मग तुमच्यासाठी गर्लफ्रेंड। डन। जा आता शोधा। हो काय ग, अशी का बसलीस? ताई, अगं काय झालं? बस सांगते मी। तो विक्रांत कॉलेजला भेटायला येतो ना, खूप विचित्र वाटतं ग सगळं। आता कॉलेजची मुलं कशी असतात माहितीये ना तुला। आता लोक आमच्याबद्दल बोलू लागलेत। तुला सांगते, जेव्हा जेव्हा विक्रांत येतो ना, तेव्हा तेव्हा एक मुलगा नेहमी तिथे काही ना काही कारण काढून येतोच। आज तर माझी कलीग ती शिवानीमुळे त्यांनी मला सरळ तोंडावर विचारलं की तो तुझा बॉयफ्रेंड आहे का म्हणून। हे बघ, जर अशीच चर्चा होत राहिली ना तर एक दिवस हे आपल्या घरापर्यंत आहे। आणि तुला माहितीये ना, विक्रांतच्या आईला जर हे कळलं ना तर मग ती काय करेल याचा नेम नाही। हे बघ, तुला हे सगळं ताबडतोब थांबायला हवं। मी काय करू अमूल्य, तूच सांग मला। मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केलाय, मी त्याला मेसेजेस पण केलेत। मी त्याला स्पष्टपणे सांगितले की आपल्यात काहीच नाहीये आणि ते होण्याची शक्यता पण नाहीये। पण तो ऐकणार आहे का? उद्या पुन्हा येईल कॉलेज समोर। पण मला ना आता वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन। काल पुन्हा त्याने कामात गोंधळ केलाच ना। तू सुद्धा म्हणाले की त्याचं कामात लक्षच नाहीये। हे बघ, तू एक काम कर, तू आणखी एकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न कर।
आला तर तू भेटायलाच नको जाऊ. आणि तरी त्याने नाही ऐकलं ना, मग आपण जाऊन वेदांतला सांगू. नाही नको, वेदांतला नको सांगू. अगं तो कसा आहे माहितीये ना तुला, तो काय करेल याचा काही नेम नाहीये. अगं पण आपण दोघी जणी जाऊयात ना त्याच्याकडे. एकदा मी सांगून बघते. ठीक आहे, पण तरीही विक्रांतने नाही ऐकलं ना, मग आपण वेदांतला जाऊन सांगूया आणि घरी सुद्धा सांगूया. मागच्या वेळेला घरी जो गोंधळ झाला ना, तो परत नाही झाला पाहिजे. आणि काही झालं तरी आई आणि अण्णांपासून काहीच नाही लपवायचं. डोंट वरी, नाही लपवणार. नक्की? नक्की. I'm happy, I'm so happy. Guess what? विक्रांतच्या आईने आमच्या दोघांच्या लग्नाला परमिशन दिली. अगं हो, मी खरं सांगतेय. त्यांनी लवकरच मला घरी भेटायला सुद्धा बोलवलंय. हो हो हो, जाणार आहे. उद्या किंवा परवा जाणार आहे मी. म्हणजे काय, पार्टी नक्की देणार मी. आणि हो, त्या पार्टीला मी विक्रांतला सुद्धा बोलवणार आहे. ओके, थँक्यू सो मच. या बाय. विक्रांत, तू आता फक्त माझ्या स्वप्नात येतोयस, पण आता लवकरच माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. विक्रांतच्या आईने भेटायला बोलवलंय, पण घालू काय? ओके सारिका, काम डाऊन. कॅज्युअल भेट असती तर कॅज्युअल काहीतरी घातलं असतं, पण आता तू होणारी सून म्हणून जाणार आहेस, तर तसंच काहीतरी हवं ना. नागपूरला जी बाहेरून मंडळी येतात ना, ती आपल्यावर हसत असतात, टिंगल करत असतात आपली. आपण ते असं डोक्याला रुमाल किंवा उपकरण बांधून बाहेर पडतो ना, आपण का पडतो? कोणापासून संरक्षण व्हावं म्हणून. यांना काय, हे निघतात असेच बाहेर आणि मग सरळ येतात डॉक्टरकडे. परवा ते डॉक्टर जगताप म्हणत होते, त्यांच्याकडे असे 2 पेशंट्स या उन्हाच्या तडाख्यामुळे दगावले. बापरे, तू काळजी घेतेस ना ग? अण्णा ऐका ना, आज सकाळी काय झालं, वेदांची गाडी बंद पडली. बर, मी त्याला लिफ्ट दिली. त्याला मी सांगत होते की तू हेल्मेट घाल डोक्यावर, पण तो ऐकायलाच तयार नाही. तो पण आहे ना तसाच आहे. त्याला असं वाटतं की ऊन वगैरे त्याला काही लागणार नाही. मग काय, पकडला आम्हाला ट्रॅफिक पोलीस, भरला फाईन. अरे बापरे. त्याचं काय, तो ऑनलाईन वाला, त्याच्याकडे काही कॅश नव्हती म्हणून मग मीच फाईन भरलं. आणि मग काय झालं, नेहमीप्रमाणे तो माझ्याशी वाद घालत होता आणि कोणीतरी येऊन मागून त्याची कॉलर पकडली. एकदम असं मागून येऊन? कोणी? अगं आई, ते नाही का ते अण्णांचे मित्र पुरुषोत्तम काका, त्यांनी की ओरडले ते वेदांतवर. अरे पण वेदांतने असं काय केलं काय? नीट 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 सांग मला, नीट सांग. महिलांवर झालेला अन्याय मला अजिबात सहन होत नाही. डोका फिरतो माझा, समोर कोणीही असला तरी. नाही पण तुम्हाला सांगतो, पुरुषोत्तम आहे ना, हा असाच आहे तो. बायकांवर होणारा एवढासा सुद्धा अन्याय त्याला अजिबात सहन होत नाही. पण अण्णा, मला आवडले ते. म्हणजे आजकाल मुलींची एवढी मदत कोण करतं ना. मी अडचणीत नव्हते, पण ज्या मुली अडचणीत असतात त्यांच्यासाठी मुलं थांबत सुद्धा नाहीत. पण अण्णा, तरी त्यांना जेल का झाली? म्हणजे बातम्यांमध्ये आपण जे ऐकतो ते सगळं खरं असतं का? हा, म्हणजे त्याच्यावर ना अशा बऱ्याच केसेस आहेत. काय, कामगार शेतकरी यांच्यासाठी बरीच कामं करतो तो, खूप कामं करतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमसर, चंद्रपूर, मेळघाट, यवतमाळ अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी खूप कामं केलेली आहेत अशा प्रकारची.
काय त्याची कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे, आपल्याला पटणार नाही ती, पण आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, त्याने एकही गुन्हा त्याच्या स्वार्थासाठी केलेला नाही. बायका खूप मानतात त्याला, म्हणजे अनेक महिलांचे उद्ध्वस्त होणारे संसार त्याने मार्गी लावलेले आहेत. आणि बायकांवर होणारा अत्याचार बघून त्याने भल्या भल्यानं असं बटणीवर आणलेलं आहे. हा, तो काय करतो, तो आधी स्वतःच गुन्हेगाराला परस्पर शिक्षा देतो आणि मग स्वतःहून जाऊन पोलीस स्टेशन मध्ये सांगतो. अगो बाई, अजबच आहे हे. पण अण्णा, ते आधी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा का नाही नोंदवत? नाही, तो म्हणतो पोलीस प्रोसिजरच्या नावाखाली प्रचंड वेळ खातात. आणि गावाकडे काय किंवा शहराकडे काय, गरीब बाईच्या तक्रारीची दखल घेतो कोण? म्हणजे नवरा मारतो काय किंवा दारू पिऊन त्रास देतो काय, याला आपल्याकडे गुन्हा मानतच नाहीत ना. हा, म्हणजे कायद्याने गुन्हा असला तरी आपल्याकडे तो संस्कार आहे. बायका काय म्हणतात, नवऱ्याने मारलं ते काय होत आहे, असं बाकीच्या बायका बोलायला लागतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अडकलेल्या बायकांसाठी तो कायदा हातात घेतो. आणि तो म्हणतो की मी अशा बायकांसाठी सेल्फ अपॉइंटेड रक्षक आहे. हा, हे एखाद्या फिल्म स्टोरी सारखं आहे ना. म्हणजे एखादा मसीहा येतो आणि मग सगळ्यांना असं ढिशूम ढिशूम मारतो. हा, आता हा त्याने निवडलेला मार्ग आहे. बरं, चांगला शिकलेला सुद्धा आहे ना तो. हा, म्हणजे वर्गात तो पहिला आणि मी दुसरा, असं असायचं आमच्या शाळेमध्ये. MA पॉलिटिकल सायन्स, गोल्ड मेडलिस्ट आहे तो. पण त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की पंचक्रोशीतल्या जवळजवळ सगळ्या गावांमधल्या लोकांची नावं त्याला तोंड पाठ. अण्णा, इतका हुशार तुमचा मित्र, पण मग जेलमध्ये जाण्याचं कारण? मला म्हणाला तो, सांगेन कधीतरी निवांत सगळं सांगेन. पण तो त्याच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये गेलेला नाहीये. असं पण असतं का? हा, असतं. तो म्हणाला, आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणजे एखादा माणूस ज्या वेळेला मुकुट परिधान करतो ना, त्यावेळेला त्या मुकुटाखाली आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते भरडले जातात आणि आमच्यासारखे कार्यकर्ते त्या माणसासाठी जान सुद्धा द्यायला तयार असतात. कसं ना अण्णा, म्हणजे एकदम वेगळंच आणि असं भन्नाट जगणं आहे. पण अण्णा, त्यांचं लग्न वगैरे काही झालं नाही का? नाही, काय हे काय माहित नाही मला. पण त्यांनी वेदांचा असला क्लास घेतला ना, त्याला म्हणाले की तू आधी स्त्रियांचा आदर करायला शिक. मस्त लेक्चर दिलं. मी जर का अडवलं नसतं ना, मग तर वेदांचं काहीच खरं नव्हतं. मज्जा आली मला. अमूल्या, मज्जा काय आली? तो वेदांत आपला साधा सरळ मुलगा वाटतो. त्याची जिरली गेली म्हणून तुला मज्जा आली, हे काही बरोबर नाही आहे. हा, अगदी बरोबर. आई, अगं, जो वेदांत आपल्या घरी आला होता ना, तो वेदांत नाहीये. जाऊ दे ग, तुला नाही कळणार. म्हणजे काय? पण अण्णा, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? काय? ही दोन माणसं, दोन वेगवेगळे टोक आहेत. आणि त्यातही एक नवीन गोष्ट माझ्या लक्षात आली. कोणीतरी एका मुलीला फसवतंय हे जेव्हा वेदांतला कळलं, तेव्हा तो लगेच कामाला लागला. आणि त्यांनी त्या फ्रॉड माणसापासून त्या मुलीला वाचवलं सुद्धा. आणि दुसरीकडे पुरुषोत्तम काका, त्यांना जेव्हा शंका आली की एक मुलगी अडचणीत आहे, तेव्हा ते लगेच तिच्या मदतीला धावून आले. म्हणजे दोघेही मुलीला अडचणीत बघून लगेच ऍक्शन घेतात. फक्त त्यांच्या ऍक्शन्स वेगळ्या आहेत. त्यांची काम करण्याची, विचार करण्याची पद्धत वेगळी है ना? अगदी करेक्ट आहे. दादा, कॉफी. काय काम आहे? काही काम नाहीये. मी माझ्यासाठी कॉफी करत होतो, म्हणून तुझ्यासाठी पण केली. घे ना. काही बोलायचं? विशेष असं काही नाही, फक्त तू जे ऑफिसमध्ये बोलत होतास ना, त्याचा मी विचार करत होतो, त्याविषयीच बोलायचं आहे. त्याविषयी आपलं बोलून झालंय.
आणि माझं मत तुला ऑलरेडी माहिती आहे विक्रांत. हो, आणि मला तुझ्या सगळ्या गोष्टी पटतात सुद्धा. म्हणजे कामाबद्दल फोकस्ड असायला हवं, टाइम मॅनेजमेंट करायला हवं वगैरे वगैरे. फक्त एकच मत पटत नाही. काय? लग्नाबद्दलचं. तुझ्या मते प्रेम आणि लग्न म्हणजे बरबादी, पण प्रत्येकाला तसंच वाटायला हवं असं नाही ना. याबद्दलचं माझं मत तुझ्या मतापेक्षा वेगळं असू शकतं ना. प्रेमात पडलेली व्यक्ती सक्सेसफुल होऊच शकत नाही असं नाहीये ना. हे बघ ना, ह्या पुस्तकात प्रेमात पडलेल्या विवाहित पण सक्सेसफुल बिझनेसमॅनच्या स्टोरीज आहेत. पण तू तर फक्त रोमॅन्टिक पुस्तकं वाचतोस ना, मग हे कुठे मिळालं तुला? दादा, तू जे काय ऑफिसमध्ये बोललास ना, त्याचा मी खूप विचार केला. आणि येताना 2 तास लायब्ररीत जाऊन हे पुस्तक शोधलं आणि घरी येऊन पूर्ण वाचलं. पूर्ण वाचलंस? बरं सांग, काय वाचलंस यात? हेच की त्या सक्सेसफुल माणसाचं प्रेम कसं जुळलं, लग्न कसं जुळलं. पण ही लोक बिझनेसमध्ये सक्सेसफुल कशी झाली हे वाचलंस का फक्त प्रेमात यश कसं मिळालं हेच वाचलंस? आत्ता सुद्धा तुझा फोकस बिझनेसवर नाहीये विक्रांत. हे बघ, सक्सेसफुल माणसाचं प्रेम सक्सेसफुल असू शकतं, पण त्यासाठी आधी बिझनेसमध्ये सक्सेस महत्वाचं आहे. त्यांचा फोकस करिअरवर होता, प्रेमावर नाही. आणि प्रेम बाय द वे होऊ शकतं, पण करिअर बाय द वे होऊ शकत नाही. आधी करिअर महत्वाचं, मग प्रेम. या लोकांनी आधी बिझनेस वाढवला, मग प्रेम केलं. ही लोक जर प्रेम करत बसली असती ना, तर बिझनेस मोठा झालाच नसता. बघ स्वतःकडे, लग्नाळू झालायस तू विक्रांत. जा पाठ करे पुस्तक आणि आज बिझनेस बद्दल वाच. सगळा गोंधळ झालाय तुला वाटतं प्रेमाशिवाय लाईफ आणि करिअर नाहीच आहे, आणि इथेच चुकतोस तू. जा. सारिका, ये तुझीच वाट बघत होते मी. हॅलो, नमस्कार करते. असू देत, आशीर्वाद राखून ठेवते. बरं, ते तुमच्यासाठी. अरे वा, थँक्यू. काय आणलंयस? तुम्ही उघडून बघा. नाही, असू देत, नंतर बघते मी. काही गोष्टी उत्सुकता वाढवण्यासाठी असतात. बरं, ये आत ये. निर्मला, चहा आण ग. मग काय, हिमाचलला गेली होतीस ना? कशी झाली ट्रिप? खूप छान झाली. म्हणजे एवढी छान झाली ना की परत यावंसच वाटत नव्हतं मला. मग राहायचं होतंस अजून थोडे दिवस, कशाला घाई केलीस? नाही, घरापासून किती दिवस लांब राहणार ना. मला नंतर मम्मी पप्पांची आठवण यायला लागली, मग आले निघून. बरं, तुम्ही असं अचानक मला बोलवून घेतलं का? का तुला आवडलं नाही का मी बोलवलेलं? का माझी कंपनी आवडत नाही तुला? नाही अहो, काय बोलतायत, तुमचीच काय, मला या घरात सगळ्यांची कंपनी खूप जास्त आवडते. म्हणजे आता लहानपणापासून इथे येते आणि मला आवडतं इथे यायला. मग यायचंय का इथे राहायला कायमचं? मला सून म्हणून तू हवी आहेस या घरात, पण आणि विक्रांतला बायको म्हणून सुद्धा. विक्रांतकडून प्रॉमिस घेतलंय मी सांगीन त्या मुलीशी लग्न करायचं म्हणून. हा, म्हणजे मध्ये गोंधळ घातला त्यांनी थोडा, तुला माहितीच आहे. पण महत्वाचं म्हणजे विक्रांत खूप इमोशनल आहे. आरती आणि विक्रांतमध्ये काय होतं मला माहिती नाही, पण मला अजूनही असं वाटतं की त्या मुलीने माझ्या मुलाला फसवलंय.